श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त रम भ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 27 जून. आजचे बोधवचन. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार. भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव परमार्थ. श्रीराम. प्रापंचिक गृहस्थाला जग काय म्हणेल याची चिंता असते. इतरांपेक्षा आपण कुठेही कमी नसून वरचढ आहोत असे दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. हे एक प्रकारचं नाटकच असतं. ते वागणं कृत्रिम असतं. पण ही कृत्रिमता इतकी अंगवळणी पडलेली असते की तीच सहजता होते. इतरांच्या लक्षात ही कृत्रिमता येते, पण ती कृत्रिमता त्यांना स्वाभाविक वाटते, कारण तेही त्याच वर्गातले असतात. थोडक्यात मनात काय चाललंय याचा पत्ता इतरे जनांना लागू न देता जे वरवरचं खोटं खोटं वागणं म्हणजे जग काय म्हणेलचा व्यवहार, खरोखर एकमेकांच्या मनातले विचार कळत नाहीत, ही ईश्वराची मानवजातीला मिळालेली अमूल्य देणगी आहे. अन्यथा मानवजात राहिली नसती. श्री समर्थांनी अशा प्रापंचिकाचे वर्णन स्वगुण परीक्षा या 4 समासातून यथार्थ केले आहे. असा माणूस एक प्रकारचे आकुंचित आणि साचेबंद जीवन जगत असतो. प्रत्येकाच्या जीवनात सारख्याच घटना घडतात असं नाही, पण सुखासाठी चाललेल्या धडपडीची दिशा सारखीच असते. प्रापंचिक माणूस मूलतः स्वार्थी असतो. लोकांनी बरं म्हणावं म्हणून ऋण काढून तो सण साजरा करतो. मिशीला तूप लावून हिंडतो. स्वतःच्या कर्तृत्वाची फुशारकी मारतो. वासना विकार यांच्या अधीन असला तरी तसं दाखवित नाही. जग काय म्हणेल याची त्याला चिंता असते. ही चिंतासुद्धा समाजधारणेसाठी मोठी आवश्यक आहे. अन्यथा स्वैराचार माजला असता. उडणाऱ्या कागदावर वजन ठेवले की ते सैरभैर पांगत नाही. त्याप्रमाणे स्वैरपणे उधळणाऱ्या मनाला हा जगाचा लगाम आवश्यक आहे. 4 माणसात राहण्यासाठी 4 माणसासारखं वागावं लागतं. मनाची नाही तरी जनाची लाज असते. एकूण जग काय म्हणेल या वृत्तीने वागणारा माणूस बहिर्मुख वृत्तीचा असतो. जग 1000 तोंडाने बोलेल, पण त्या बोलण्याने गोंधळ होऊ नये. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, हे विवेकाने जाणावे. बहिर्मुख माणूस 10 दिशांना पाहतो. कोणत्या दिशेने जावे हे कळत नाही. तो दशाननासारखा असतो. पूर्व सुकृत, सत्संग, नित्यानित्य विवेक यामुळे 10 दिशातून एक दिशा निवडता येते. त्यासाठी अंतर्मुख व्हायला पाहिजे. बहिर्मनाला 10 दिशा असतात. अंतर्मना आत्मसन्मुख असल्याने त्याला एकच दिशा असते. ते मन एकाग्र होतं. एकाग्र मन बलवान असते. चंचल मन एकाग्र झाल्यावर ते आत्मसन्मुख होतं. ते उन्मन होतं. चंचल मन जग काय म्हणेल याची चिंता करतं. एकाग्र मन भगवंत काय म्हणेल याचा विचार करते. म्हणून बंध किंवा मोक्ष याचे कारण मनच आहे. गांधीजी नेहमी आतल्या मनाचा कौल घेत असत. आतल्या मनातून भगवंत मार्गदर्शन करतो. तो आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवतो. असा माणूस
लोकांच्या भीतीने नव्हे तर भगवंताला साक्षी ठेवून जीवन जगतो, त्याच्या हातून अनितीचे किंवा अन्यायाचे वर्तन स्वप्नातही होणार नाही. आर्य चाणक्य तथा कौटिल्य हा महान मुत्सद्दी, अर्थतज्ञ, राजकारण धुरंधर असा शासक होता. त्याच्यामुळे चंद्रगुप्त मौर्य हा सम्राट पदावर विराजमान झाला. आर्य चाणक्य महाअमात्य झाला. चाणक्य म्हणेल ती पूर्व दिशा असा त्याचा दरारा होता. पण त्याची राहणी साधी होती. तो एका पर्णकुटीत राहून राज्यकारभार पाहत असे. एका रात्री समयीच्या प्रकाशात तो शासकीय काम करीत होता. त्या समयी परदेशातील एक मुत्सद्दी त्याला भेटायला आला. चाणक्याने समयी बदलली. शासकीय कामासाठी शासनाचे तेल वापरायचे, वैयक्तिक कारणासाठी स्वतःचे तेल समयीत वापरायचे. केवढा हा प्रामाणिकपणा! भगवंत काय म्हणेल अशा विचारात राहिले तर तो माणूस भगवत रूपच होतो. जग काय म्हणेल याची त्याला चिंता नसते. उलट जगाने कसे वागावे याचा आदर्श तो निर्माण करतो आणि हाच त्याचा परमार्थ होय. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.